प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि हा संदेश छोटा संदेश आहे पण खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे. कारण सैतान खुश नाही की जेव्हा तुम्ही अन्य भाषामध्ये प्रार्थना करतायत. तो खुश नाही आहे. त्याला तुमची अन्य भाषामध्ये प्रार्थना करणं बंद करायचं आहे आणि म्हणून तो अशा खोटे संदेश जो आहे तो निवडतो. संपूर्ण जगामध्ये चाललेला आहे असा तो निवडतो आणि तो लोकांना सांगतो. असे स्क्रिप्चर्स ते काय करतात, ट्विस्ट करतात, मॉडिफाय करतात आणि ते लोकांना ते प्रेरित करतात. अन्य भाषा जी आहे ही सैतानापासून आहे आणि तुम्ही ती बंद करा. पुष्कळ लोकांनी त्यांचं ऐकलेलं आहे आणि त्यांनी जे आहे अन्य भाषामध्ये प्रार्थना करणं बंद केलेलं आहे. प्रचारक जेव्हा ते हिलिंग व प्रचार करायचे, कारण पहिलं जे आहे पहिलं हिलिंग व कोणी विश्वास ठेवत नव्हतं. पण जेव्हा ते हिलिंग व प्रचार करायचे, जेव्हा ते सांगायचे की येशू ख्रिस्त पण आज तुम्हाला बरे करेल, तुमच्या आजारापासून तुम्हाला तो मुक्त करेल, म्हणजे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट 8व्या शतकातील गोष्ट आहे आणि 19 शतकाच्या स्टार्टिंगची ही गोष्ट आहे. जेव्हा जे प्रचारक होते ते हिलिंग व प्रचार करायचे, पण पुष्कळ लोकांनी त्यांचा विरोध केला. त्यांना चर्चेसमधून हाकलून दिलं. त्याने म्हटलं की तुम्ही पास्टर म्हणून तुम्ही आमच्या चर्चमध्ये राहू नका, तुम्ही स्वतःची मंडळी काढा. पुष्कळ गव्हर्नमेंटकडून त्यांना विरोध झाला की तुम्ही जे आहे तुम्ही हिलिंग व तुम्ही प्रचार करू नका. आणि प्रियानो, तेच आज आपण बघतो अन्य भाषेबद्दल. संपूर्ण जगामध्ये असे प्रचारक आहेत हे अन्य भाषेच्या विरुद्ध आलेले आहेत आणि ते म्हणतात की सैतानाची भाषा आहे, तुम्ही प्रार्थना करू नका अन्य भाषामध्ये. आणि पुष्कळ लोक जे आहेत ते त्यांच्या मागे गेले कारण ते पवित्र शास्त्र वाचत नाहीत, ते प्रार्थना करत नाहीत त्यासाठी आणि म्हणून त्यांना सत्य काय ते समजत नाही आहे. आपण वचन वाचूया. पहिलं कोरिन्थीकरास अध्याय 14. कारण अन्य भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. इथं काय म्हटलं, कारण अन्य भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. म्हणजे जेव्हा तुम्ही अन्य भाषामध्ये तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही देवाबरोबर बोलता. देवाची हॉटलाईन तुमच्यासाठी ओपन होऊन जाते जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करतात. म्हणजे ही किती पॉवरफुल गोष्ट आहे. कारण इथं म्हटलं, कारण अन्य भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो आणि म्हणूनच ते सैतानाला नको आहे आणि म्हणून त्यामागं खूप ऑपोजिशन आहे. कारण जेव्हा आपण अन्य भाषेमध्ये बोलतो, प्रार्थना करतो, तर आपण ती प्रार्थना करत नाही, आपला आत्मा जो आहे तो परमेश्वराची प्रार्थना करतो. कारण आपल्याला माहीत नसतं की आपल्या पुढे काय होणार आहे. आपल्याला माहीत नसतं की आपल्या फॅमिलीमध्ये पुढे काय होणार आहेत. आपल्याला माहीत नसतं की आपल्या शरीरामध्ये काय होत चाललेलं आहे. पण जेव्हा तुम्ही अन्य भाषामध्ये प्रार्थना करता, आत्म्याला सर्व माहीत असतं आणि म्हणून तो जो आहे जेव्हा तो प्रार्थना करतो तो देवासमोर सर्व गोष्टी उघड करतो. म्हणून अन्य भाषामध्ये प्रार्थना करणं हे खूप पॉवरफुल आहे. आता काही जणांना वाटतं की अन्य भाषा बोलणे म्हणजे दुसऱ्या भाषेत बोलणे. आता हा एक खूप मोठा स्टडी आहे, पण हा एक त्याचाच भाग आहे. पण ही जी गोष्ट जी आहे ही एक वेगळी गोष्ट आहे. दुसऱ्या भाषेत बोलणं आणि अन्य भाषामध्ये बोलणं हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांना तुम्ही मिक्स करू नका. कारण इथं काय म्हटलं आहे की अन्य भाषामध्ये जो आहे तो माणसाबरोबर नाही बोलत. आता जेव्हा आपण माणसाबरोबर बोलतो तर आपल्याला माणसाची भाषा बोलावं लागते त्याला समजण्यासाठी.
म्हणजे अन्य भाषा जी आहे, अन्य भाषा ही कुठल्या माणसाची भाषा नाही आहे. ही भाषा फक्त देवाला समजते. पण कधी कधी देव तुम्हाला जर तुम्ही अशा ठिकाणी जाता जिथं तुमची भाषा बोलली जात नाही, तर देव तुम्हाला जे आहे पवित्र आत्म्याने जे आहे मदत करतो की त्यांची भाषा बोलण्याची. पण ती एक अन्य भाषा नव्हे, ती जी आहे ती एक दुसरी माणसाची भाषा आहे. पण ही अन्य भाषा वेगळी आहे जी फक्त देवाला समजते. कारण तुमचा जो आत्मा जो आहे तो देवाबरोबर प्रार्थना करतो. आणि इथं म्हटलं की तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. गूढ गोष्टी, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत नसतं. आपल्याला माहीत नसतं की उद्या काय होणार आहे. अशा गूढ गोष्टीबद्दल तो प्रार्थना करत राहतो देवाकडे. प्रियानो, म्हणून कोणी काय सांगू दे, तुम्ही जे आहे अन्य भाषामध्ये प्रार्थना करणं सोडलं नाही पाहिजे. कारण तुम्ही देवाबरोबर बोलता. देवाबरोबरची एक हॉटलाईन आहे. ती हॉटलाईन देवाने ओपन करून दिलेलं आहे पेंटिकॉस्ट दिवशी. आता तुमच्यावर आहे तुम्ही त्याचा फायदा उठवायचा का नाही. कारण जेव्हा हॉटलाईन असते तेव्हा तुम्ही डायरेक्ट बोलू शकता. तर ती तुम्हाला दिलेली आहे. म्हणून कोणी काय सांगू दे, कोणी किती फेक पास्टर्स, प्रॉफिट्स, ॲपोस्टल सांगू दे की हे सर्व बंद करा म्हणून. कारण सैतानाला आवडत नाही जेव्हा तुम्ही देवावर बोलता. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यासाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.